एकदा मेथड्स माहीत व्हायला सुरुवात झाली, क्वेश्चन कसे कसे सॉल्व्ह करायचे असतात त्याची, तर त्यानंतर फक्त काय स्पीड फक्त इश्यू राहतो. तो प्रॅक्टिसनं जमेल, नंबर ऑफ टेस्ट द्यावे लागतील त्याच्यासाठी. हळूहळू तुम्हाला टाइम मॅनेज करता येईल गिवन कंडिशनला. पटकन केमिस्ट्रीचा पेपर ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही आहेत असे क्वेश्चन्स पहिल्यांदा सोडवा, किंवा अगदी स्मॉल कॅल्क्युलेशन्स आहेत तेच वाले पहिल्यांदा सोडवा. फिजिक्स केमिस्ट्रीमधले केमिस्ट्रीचा पहिल्यांदा कंप्लीट करून फिजिक्ससाठी टाइम शिल्लक ठेवायचा आहे तुम्हाला. आणि त्यानंतर प्रत्येक शेवटी थोडा वेळ शिल्लक राहायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा सेकंड राऊंडला जे काही क्वेश्चन ठेवलेले आहेत ते पण करता येतील. पण मिनिमम 30 ते 35 क्वेश्चन्स पहिल्यांदा कंप्लीट करायचे. तेवढे तरी कंप्लीट व्हायला पाहिजेतच दोन्ही विषयाचे. मिनिमम तेवढा 35 क्वेश्चनचा बेस कोर कंप्लीट करायचा. आणि निघतात 35 क्वेश्चन्स इझी निघतात. तुम्हाला तर लक्षात येईल, मी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. फार जास्त क्वेश्चनमध्ये लिहित बसण्यापेक्षा जेवढ्या क्वेश्चन फास्ट सोडवता येईल तेवढ्या फास्ट सोडवायचा. ते सगळं आता मी तुम्हाला करून पण दाखवेन. ओके, बघा जरा कसं कसं करतात. माहित पण असतील मेथड्स क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या, पण ते तितक्या फास्ट पण व्हायला पाहिजे. ओके, अनावश्यक स्टेप्स करू नका. मी मे बी स्लो सांगेन, पण स्टेप्स इन रियालिटी तुम्ही करताना फास्ट करा. त्याच स्टेप्स करा. नेसेसरी स्टेप्स मी फक्त करेन, अननेसेसरी करणार नाही. पण बाकी सगळ्या स्टेप्स तुम्ही ज्या ज्या स्टेप्स तुम्हाला अवॉइड करता येतात त्या बाकी सगळ्या स्टेप्स तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. आणि जितक्या फास्ट करता येतील, ज्या काही रिक्वायर्ड स्टेप्स आहेत तितक्या त्या फास्ट केल्या पाहिजेत. पण या सगळ्यामध्ये असं करायचं नाहीये की अगदीच 10 आणि 15 सेकंदात ऑप्शन टिक करायला एवढे विदाउट कॅल्क्युलेशन, असंही काही करायचं नाही. टेक सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम. 90 मिनिटं वेळ आहे. 90 मिनिटं वेळ व्यवस्थित जर तुम्ही 70 क्वेश्चनसाठी वापरला, अँड यू आर 100% शुअर दॅट 70 क्वेश्चन्स तर सर व्हायलाच लागलेत, तर राहिलेल्या वेळामध्ये जे काही 30 क्वेश्चन्स आहेत ना, ते गेस मारून सुद्धा 30 मध्ये 10 क्वेश्चन बरोबर आणता येतील. ओके, सो स्कोर तो जातोय कुठं, तो 80ला जातोय स्कोर. ओके, जिथे टॉपरचे स्कोर असतात. फाईन, ऑफकोर्स त्याच्यापेक्षा पण पुढे जाता येते, पण फॉर टाइम बिंग आता जेवढी प्रिपरेशन झाली त्याचा विचार आपण करायला लागलोय. फाईन, ॲज द प्रिपरेशन गोज फर्दर, वी कॅन डेफिनेटली हेड फॉर 100 ऑन 100. ओके, 50 आउट ऑफ 50, 100 आउट ऑफ 100 तिथपर्यंत पण जाता येते. पण आता जरा अजून काही चॅप्टर्स तुमचे प्रिपेअर व्हायचे आहेत. ओके, कंप्लीट 11वी-12वी सिलेबस कंप्लीट व्हायचा आहे, तो एकदा होऊ दे. देन विल डिस्कस दोज स्ट्रॅटेजीज एज वेल. फाईन, सो क्वेश्चन 1-2 बोला, डाऊट. सोल्युशन्स पण पाठवले होते मी तुम्हाला काल. 1-2 3 कॉमन इमिटर एम्प्लीफायर, क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 नाही आला? आलाय. कॉमन इमिटर आठवतंय का? इमिटर कॉमन आहे, म्हणजे कलेक्टर आउटपुटला असेल आणि बेस इनपुटला असेल. सॉल्व्ह करून दाखवतो जरा बघा. ट्रान्झिस्टरवाला क्वेश्चन आहे. ट्रान्झिस्टरचं नाव ऐकून नुसतं क्वेश्चन लगेच स्किप करायचं नाही. उलट बेसिक क्वेश्चन असतो, सिंपल क्वेश्चन असतो. मी जरा सॉल्व्ह करून दाखवतो बघा. क्वेश्चन नंबर 3. अ ट्रान्झिस्टर इज यूज एज अ कॉमन इमिटर, म्हणजे लगेच लक्षात यायला पाहिजे मला. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. म्हणजे मला लगेच लक्षात काय यायला पाहिजे, मला लक्षात असं यायला पाहिजे की कॉमन इमिटर आहे, म्हणजे आउटपुटला कलेक्टर असला पाहिजे. इमिटर कॉमन आहे ना आउटपुट आणि इनपुटमध्ये. सो आउटपुटला कलेक्टर आणि इनपुटला बेस. ओके, विथ अ लोड रेजिस्टन्स. लोड म्हणजे आउटपुट शिकवलंय. लोड म्हणजे काय असते, आउटपुट. ओके, सो आउटपुट रेजिस्टन्स आम्हाला मिळाला 2 किलो ओहम. द इनपुट रेजिस्टन्स इज 150 ओहम. आर ओ झाला, आर आय आहे 150 ओहम. बेस करंट इज चेंज्ड बाय, बेस करंट म्हणजे डेल्टा आय बी, पण हा तुमचा इनपुट करंट पण आहे, बिकॉज इट इज कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. इमिटर कॉमन आहे, बरोबर, इमिटर कॉमन आहे. त्यामुळे इथं उत्तर काय येणार, त्यामुळे इथं उत्तर, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, हे सारखं फाईन. बेस करंट इज चेंज्ड बाय 20 मायक्रो एम्पियर. बेस करंट इज चेंज बाय 20 मायक्रो एम्पियर. सो 20 मायक्रो एम्पियर, पण बेस हा इनपुट करंट पण आहे. विच रिझल्ट इन चेंज इन कलेक्टर करंट. चेंज इन कलेक्टर करंट, त्याच्यामुळे चेंज इन कलेक्टर करंट किती झाला, 1.5 मिली एम्पियर डेल्टा आय सी. पण हाच तुमचा आउटपुट करंट पण आहे. चेंज इन आउटपुट करंट पण दिलाय. द व्होल्टेज गेन विचारले. व्होल्टेज गेन, गेन म्हणजे काय, आउटपुट अपॉन इनपुट. सो व्होल्टेज गेनचा सिम्बॉल असतोय ए व्ही. ए म्हणजे गेन, व्ही म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेज गेन इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू आउटपुट करंट इंटू आउटपुट रेजिस्टन्स.
इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू इनपुट करंट इंटू इनपुट रेजिस्टन्स. आउटपुट करंट म्हणजे आयसी, पण आता आय ओ अपॉन आय आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट नाही दिला. चेंज इन आउटपुट करंट अपॉन चेंज इन इनपुट करंट दिलाय. काही नाही, डायरेक्टली व्हॅल्यूज ऍज इट इज टाका, ऍव्हरेज व्हॅल्यू मिळेल. आउटपुट करंट डेल्टा आय ओ डिवायडेड बाय डेल्टा आय म्हणजे चेंज इन इनपुट करंट, चेंज इन आउटपुट करंट, चेंज इन आउटपुट करंट अपॉन चेंज इन इनपुट करंट. आउटपुट रेजिस्टन्स दिलाय 2 किलो ओहम. मिस्टेक करायची नाही, 2 इंटू 10⁻³ लिहायला विसरायचं नाही, ते किलो लिहायचं राहते बऱ्याच मुलांचं. ओके, ते जनरली आउटपुट रेजिस्टन्सेस किलो ओहम मध्ये असतात, इनपुट वाले लेस असतात. ओके, इनपुट वाला किती आहे 150 ओहम, सो इथं 150 लिहिलं. डेल्टा आय ओ आउटपुट करंट मधला चेंज किती आहे, आउटपुट करंट मधला चेंज आहे 1.5 मिली एम्पियर. मिस्टेक करायची नाही, मिली म्हणजे 10⁻³ लिहायला विसरायचं नाही. डिवायडेड बाय इनपुट कुठे गेलं, इनपुट करंट मधला चेंज किती आहे, आय थिंक इथे आहे. इनपुट करंट मधला चेंज कमी असतोय बघा, तो मायक्रो एम्पियर मध्ये चेंज होतोय. इकडे इनपुटला मायक्रो एम्पियर मध्ये चेंज झाला, तिकडे मिली एम्पियर मध्ये चेंज झाला, फार जास्त चेंज मिळते. म्हणून तर त्याला आपण ट्रान्झिस्टर ॲज अ करंट कंट्रोल डिव्हाइस असं म्हणतोय ना. ट्रान्झिस्टर, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, BJT, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण आजूबाजूची सांगणार आहे. ओके, काही लड्डू क्वेश्चन मिळतात तुम्हाला, लड्डू म्हणा, जिलेबी म्हणा, काही पण म्हणा, पण काही सिंपल क्वेश्चन मिळतात. त्यासाठी ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी आजूबाजूला मी प्रत्येक क्वेश्चनला सांगणार आहे ती लक्षात ठेवायची. ओके, डायरेक्ट टिक मार्क करायचं आणि उत्तर मिळवायचं त्याचं. ट्रान्झिस्टर, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजे BJT. बायपोलर का बायपोलर म्हणायचं, कारण त्याचा रिझन असा आहे की ट्रान्झिस्टरमध्ये, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरमध्ये दोन्ही टाईपचे कॅरियर असतात. इलेक्ट्रॉन्स पण असतात आणि होल्स पण असतात, म्हणजे पॉझिटिव्ह वाले पण आहेत आणि निगेटिव्ह वाले पण आहेत, म्हणून त्याला बायपोलर म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये जंक्शन्स आहेत म्हणून त्याला जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणायचं. युनिपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर पण असतात, म्हणजे त्याच्यामध्ये एकाच पद्धतीचे चार्ज कॅरियर असतात, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ओके, पण मी जो काय ट्रान्झिस्टर शिकलोय 12वी मध्ये तो आहे बायपोलर, BJT. UJT नाही. UJT म्हणजे काय, युनिपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, एका टाईपचे चार्ज कॅरियर. ऍडिशनल इन्फॉर्मेशन फक्त ऐकायची, लक्षात ठेवायची. सिंपल क्वेश्चन आला टिक मार्क करायचं, पटकन पुढे जायचं. ओके, कारण असे क्वेश्चन्स लिटरली 20-25 सेकंदात सॉल्व्ह होणार, टाइम वाचवतील पण 1 मार्क देऊन जातील. फाईन. सो डेल्टा आय ओ झाला, डेल्टा आय 20 मायक्रो. मिस्टेक करायची नाही, मायक्रो लिहायला विसरायचं नाही. सो 2 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 150. कॅल्क्युलेशन करायच्या आधी ऑलवेज ऑप्शन बघायची सवय ठेवायची. ऑप्शन कशात बघा की 1, 11, 12 आणि 9. अंदाज बांधता येतोय. 1.5, 15, 10. दिस 0 ॲज इट इज. 00, 10⁻⁻6, 10⁻⁻4. 2, 2 cancel, divide by 10. So with this we are 100% sure that answer cannot contain number 9, cannot contain number 11, cannot contain number 12. मला सांगा ना, इथे 10⁻² काहीतरी येणार आहे. इथे जे काय येणार आहे ते 10⁻² येणार आहे, कारण बाकी सगळं कॅन्सल होते. मी पुढचं कॅल्क्युलेशन करणार नाही, ऑप्शन बी बॉम्बे सिलेक्ट करणार. इज दॅट ओके? तुम्ही एवढंच कराल परीक्षेमध्ये. मी जेवढं बडबडलो तेवढं बडबडणार पण नाही तुम्ही, तेवढं बोलणार पण नाही तुम्ही. तुम्ही फक्त एवढंच कराल आणि तेही फास्ट कराल. गिव्ह इट अ 1 मिनिट, टेक 1 मार्क. इज दॅट क्लिअर? स्मॉल सी स्मॉल एन. माझ्यावर लिहायचं पण आहे तुम्ही, माझ्यावर रफ कॅल्क्युलेशन करायचं. एकदा हे सगळं हाताखालनं गेलं पाहिजे. Now this is purely up to you. Whether to write this data or not. मला डेटा लिहून घ्यायची सवय आहे म्हणून मी भरभर डेटा लिहितोय आणि त्यानंतर परत मला क्वेश्चन मध्ये बघायची गरज पडत नाही. ओके, कारण क्वेश्चन्स बरोबर मी ऑलरेडी फॅमिलियर आहे, मला क्वेश्चन कसा असतो तो माहित आहे. ती स्टेज तुमची येणार केव्हा, जेव्हा एकदा तुमचं पुस्तक हे सगळं सॉल्व्ह करून होणार. आय गॅरंटी दॅट की एकदा पुस्तक सॉल्व्ह करून होते, क्वेश्चन्स बरोबर फॅमिलियर व्हाल, क्वेश्चन वाचताना डेटा काढायचा, परत क्वेश्चन कडे बघायची गरज लागत नाही. 4-5 डाऊट. किंवा तुम्हाला डिस्कस करावा असं वाटतोय सर हा क्वेश्चन ट्रिकी आहे, then that is also welcome. 6, 7, 5. Question 5 बघा. A circular coil carrying current I. Circular coil carrying current I has a radius capital R. Okay.
has a radius capital R. Magnetic field at the center is capital B. Magnetic field at the center is capital B. Magnetic field at the center is capital B. Current carrying coil. Current carrying coil. At what distance from the center along the axis of the magnetic field? Along the axis of the ring असं पाहिजे ते. Along the axis of the ring, magnetic field will be B by 8. आता कॉइलच्या ऍक्सिस वरती लेट अस ड्रॉ द कॉइल लाईक दिस. या कॉइलच्या ऍक्सिस वरती ऍट व्हॉट डिस्टन्स मॅग्नेटिक फील्ड विल बी B by 8. Here it is B and here it is B by 8. Now this is simply formula based question. This is very simple and formula based question. Okay, so magnetic field on the axis of current carrying coil, what is the formula? बोला. Magnetic field on the axis, त्यांनी B by 8 दिले, R विचारलाय. This R, small r is asked and capital R is given to us. What is the answer? What is the formula? Mu 0 upon 4 pi वगैरे ते तर असणारच. B on the axis. It is mu 0 upon 4 pi. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच्या लँग्वेज मध्ये फॉर्म्युला सांगा. कॉइल आहे ही. ओके, हा काय डायरेक्टली असा मॅग्नेट नाहीये. अप्रॉक्सिमेटली याला डायरेक्टली असा मॅग्नेट घेता येईल, अप्रॉक्सिमेशनला घेता येते. पण इफ इट इज अ कॉइल देन व्हॉट इज द फॉर्म्युला? म्यू 0 अपॉन 4 पाय 2m. आपण याला स्मॉल आर घेऊयात आणि याला स्मॉल एक्स घेऊयात. म्हणजे स्मॉल एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणूयात. म्यू 0 अपॉन 4 पाय फॉर्म्युला कसा होता? म्यू 0 अपॉन 4 पाय 2m अपॉन आर क्यूब. ओके, पण तो अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे. आता एक्झॅक्ट फॉर्म्युला जरा आठवावा लागेल आपल्याला. मला जरा सांगा याच्या पुढे काय होतं याच्यासाठी? आठवतं का तुम्हाला फॉर्म्युला? अदरवाईज डिराईव्ह करत बसावं लागेल, ज्याच्यामध्ये बराच वेळ जाईल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला तुम्हाला करंट इंटू एरिया असं लिहिता येईल, दॅट इज ओके. दॅट इज ओके. पण याच्या पुढे काय होतं? हा एक्स पण इक्वेशन मध्ये असला पाहिजे आणि हा आर पण इक्वेशन मध्ये असला पाहिजे. चेक वेदर इट इज एक्स अपॉन आर क्यूब ऑर नॉट. आता हा एक्स आपल्याला विचारलाय. आता ह्या आर क्यूब मध्ये काय काय येणार? आता या आर क्यूब मध्ये हे सगळे येणार. स्मॉल आर म्हणजे काय येणार? दिस distance which is the radius of the ring. Generally we take the radius as small a, but right now the radius of the ring is given as capital R. स्मॉल a ला काय लिहिणार? कॅपिटल आर आपण लिहिणार. सो उत्तर असं येते म्यू 0 अपॉन 4 पाय 2m किती आहे? एकदा फॉर्म्युला कन्फर्म करूया का आपण? एक सेकंड. सोल्युशन उघडतो मी, म्हणजे इमिजिएटली आपल्याला फॉर्म्युला कन्फर्म करता येईल. क्वेश्चन नंबर 5 आहे. एक सेकंड. बी ऍट दी सेंटरचा फॉर्म्युला त्यांनी लिहिलाय. आणि इथं फॉर्म्युला कसा आहे? आर क्यूब तर आहे, रेस टू 1/2 आहे. ओके, 2m अपॉन आर रेस टू 3/2. ओके, ऍट डिस्टन्स एक्स. इथं फॉर्म्युला आहे बघा त्यांचा. सो म्यू 0 अपॉन 4 पाय वगैरे तर असणार, 2m पण असणार. हे करेक्ट आहे. आपण एक्स अपॉन आर क्यूब लिहायला लागलोय. इथं आपली मिस्टेक झालेली आहे. त्यांचा फॉर्म्युला कसा आहे? आय इंटू आर स्क्वेअर, म्हणजे जिथं ते पाय आर स्क्वेअर मधला आर स्क्वेअर आहे तो. ओके, एक्स अपॉन आर क्यूब मध्ये एक्स नाही आहे त्यांचा, म्हणजे इथं हा एक्स नाही आहे त्यांचा. ठीक आहे, मग इथं स्क्वेअर रूट टाका. ओके, बारीक चेंज काय जरा चेक करा. इथं वरती न्यूमरेटर मध्ये एक्स नाही आहे. ओके, म्हणजे हे आपल्याला प्युअरली लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, काही फॉर्म्युले असे आहेत जे आम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. पर्टिक्युलरली मी तुम्हाला तेच सांगतोय. मॅग्नेट एक सेकंड.
मॅग्नेट दिलं असेल किंवा कॉईल दिली असेल किंवा इलेक्ट्रिक डायपोल दिले असतील, यांच्या ऍक्सिस वरती आणि इक्वेटर वरती काय फील्डचे फॉर्म्युले आहेत हे आपल्याला ऍब्सोल्युटली एका ठिकाणी क्लब करून मी तुम्हाला त्यावेळी दिले होते. ते फॉर्म्युले पाठ करावे लागतील. ओके, म्हणजे अशी बारीक बारीक वगैरे मिस्टेक जी काय झाली असती ती होणार नाही. आता हा फॉर्म्युला प्युअरली, आता हा प्युअरली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन झाला. तर बी ऑन द ऍक्सिस त्यांना किती पाहिजे आहे, की त्यांना बी अपॉन 8 पाहिजे. ठीक आहे, म्यू 0 अपॉन 4 पाय 2 ॲज इट इज एम डायपोल मुवमेंट, इट इज करंट इंटू एरियाला पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर लिहा, कारण आता रेडियस कॅपिटल आर स्क्वेअर आहे, डिवाइड बाय स्मॉल आर काय असणार आहे, इथं ही मिस्टेक माझी परत एकदा झाली. अपॉन टू इथं करू नका, हे आर क्यूब ॲज इट इज ठेवा, चालेल, कारण इथं जो काय हा स्मॉल आर आहे ना त्याच्यामध्ये तो स्क्वेअर रूट ऑलरेडी आहे. अजून एक मिस्टेक होती ती पण चेंज करा. इथं जो काय स्मॉल आर आहे तो स्मॉल आर लिहितानाच अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असा लिहावा लागेल, आणि या सगळ्याचा स्क्वेअर आहे आणि या सगळ्याचा क्यूब आहे, आर क्यूब आहे ना, आणि या सगळ्याचा क्यूब आहे. सो असं ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग हा टू ती कॅन्सल वगैरे ज्या काही गोष्टी होतात ते सगळं होणार, पाय जे काही कॅन्सल होणार आहे त्या सगळ्या गोष्टी होणार. सो दिस b/8 इज ऑलरेडी गिवन टू अस, दिस म्यू 0 अपॉन 4 पाय 2i पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर डिवाइड बाय, आता हा स्क्वेअर रूट आणि हा रेस टू 3, त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ए म्हणजे काय, स्मॉल ए म्हणजे ऍक्च्युली रेडियस, सो तिथे कॅपिटल आर रिप्लेस करा, काही अडचण नाही. रेस टू 3/2 इथपर्यंत आम्ही पोहोचलो. ओके, सो पण आम्हाला ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे ही b/8 दिली आहे. मग बी ची व्हॅल्यू जर आम्हाला माहित झाली, बी काय आहे, बी इज मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर. मग सेंटरला फॉर्म्युला काय असतो, मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ दी कॉइलचा फॉर्म्युला काय, ऍटलीस्ट एवढा तरी तुम्हाला पाठ असेल, मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ दी कॉइल म्यू 0 अपॉन 4 पाय 2i पाय अपॉन आर. आठवते का, येस नो रिप्लाय करा मला चॅट बॉक्स मध्ये. कॉइल स्ट्रेट इनफानाइट स्ट्रेट लाईन असेल तर फॉर्म्युला काय, म्यू 0 अपॉन 4 पाय 2i अपॉन आर, म्यू 0 अपॉन 4 पाय 2i अपॉन आर. पण तेच जर कॉइल नाही, तेच जर इन्फानाइट स्ट्रेट लाईन नाहीये, कॉइल असेल तर काय, म्यू 0 अपॉन 4 पाय 2i पाय अपॉन आर असं आहे ना, वेर आर इज द रेडियस ऑफ द रिंग, ओके फाईन. आता मला सांगा, हा जो काय फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पण बी आहे, हा जो काय फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पण बी आहे. सो यातनं या दोन इक्वेशन्स मध्ये दोन अननोन आहेत, एक अननोन आहे बी आणि दुसरा अननोन आहे एक्स. सो दोन इक्वेशन दोन अननोन, एकाला इलिमिनेट करा दुसऱ्याचा आन्सर मिळवा. सो याच्या पुढच्या स्टेप्स काय असल्या पाहिजेत ते ऑब्वियस आहे. या दोन इक्वेशन मिळाल्या, दोन इक्वेशन मध्ये दोन अननोन आहेत, डिवाइड करा, b/8 डिवाइड बाय बी ला बी कॅन्सल, आन्सरला लेफ्ट साइडला 1/8, म्यू 0 अपॉन 4 पाय म्यू 0 अपॉन 4 पाय कॅन्सल, 2i पाय कॅन्सल, आर स्क्वेअर अपॉन आर, ओके आर स्क्वेअर, नाही मिस्टेक झाली, 2i पायला 2i पाय कॅन्सल, हा आर स्क्वेअर अपॉन दिस ॲज इट इज, आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 ॲज इट इज, आणि हा जो काय 1 अपॉन आर आहे तो डिवाइड केल्यामुळे वरती जाईल, तो आर अपॉन 1 येईल. तेवढे कॅल्क्युलेशन मनातल्या मनात स्वतः करत चला, किंवा जसं तुम्हाला डिव्हिजन तुम्हाला जशी कम्फर्टेबल आहे तशी करा. ओके, सो या सगळ्यामध्ये आता एक इक्वेशन आणि एक अननोन आहे, या सगळ्याला लेफ्ट साइडला घ्या, दोन्ही बाजूला स्क्वेअर करा, आणि परत फायनल आन्सर काढताना एक्स स्क्वेअर मिळेल, त्याच्या परत स्क्वेअर रूट घेऊन एक्स काढा. इज दॅट क्लिअर? मेथड क्लिअर झाली का बघा, कॅल्क्युलेशन करता येईल, किंवा हा क्वेश्चन कॅल्क्युलेशन लेंदी वाले म्हणून नंतर मार्क फॉर रिव्ह्यू पण करू शकता. कारण पहिल्या राऊंड मध्ये तर भरभर क्वेश्चन्स करायचे. रिप्लाय मी स्मॉल एन. एक कंडिशन मात्र आहे की तुम्हाला रिंग साठी आणि मॅग्नेट साठी ऍक्सिस आणि इक्वेटरचे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे. दॅट कंडिशन इज देअर. तेवढी कंडिशन असणार. अजून आपला मॅग्नेटचा धडा रिवाइज करून व्हायचा आहे. सो फॉर दिस टेस्ट इट इज ओके जर पाठ नसेल तर. पण नेक्स्ट टेस्टला आता आपण करंट इलेक्ट्रिसिटी पर्यंत पोहोचलोय. करंट इलेक्ट्रिसिटी नंतर डायरेक्टली मॅग्नेटिझमच आहे. म्हणजे तेव्हा हा फॉर्म्युला तुमचा होऊन जाईल. पण त्यानंतर मात्र परत विसरायचा नाही. फाईन. जस्ट रिप्लाय मी CW. क्लिअर रिटर्न. चला पुढे. नेक्स्ट 6, 7.
आयमॅक्स आय मीन इंटरफरन्स डिफ्रॅक्शन केले बऱ्याच वेळा. 6-7. हा एसी वरचा क्वेश्चन आहे 7th. कुठला अडलाय सांगायचं. 8 इट्स नाही का. 5 15 3 24 3 15 4 5 20 ब्रिज बॅलन्स गॅल्व्हॅनोमीटर उडवून टाका मधला कॅन्सल करून टाका. 15 आणि 3 18 20 आणि 4 24 18 इन पॅरल विथ 24. करंट फ्लोईंग थ्रू 15 ओहम रेझिस्टन्स विचारलाय म्हणजे वरच्या ब्रांच मधला करंट विचारलाय. काढू शकताय. या वरच्या ब्रांच मधला करंट म्हणजे काय 15 आणि 3 18 वरती 18 ओहमचा रेझिस्टन्स आहे आणि जो करंट इथनं येणार आहे तोच करंट थोडासा वरनं फ्लो होणार आहे थोडासा खालून फ्लो होणार आहे आणि ब्रिज बॅलन्स असल्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरला उडवून टाका. ओके अशा टाईपचे क्वेश्चन सोडायचे नाहीत. ओके हा ब्रिज बॅलन्स आहे त्यामुळे सगळी डायग्राम परत काढत बसायची गरज नाही. हा 15 ओहम आणि 3 ओहम 15 अँड 3 तो 18 ओहमचा डायरेक्टली रेझिस्टन्स वरच्या ब्रांचमध्ये काढायचा. ओके हे आता जरा अशा पद्धतीनं डायग्राम काढायला शिका. हे वरती 18 ओहम झाले हे खाली 24 ओहम झाले. इकडनं आलाय किती इकडनं आलाय सर 2.1 एम्पियर. आता हा जो काय करंट आहे हा करंट डिवाइड होणार ना थोडा इकडनं जाणार आणि थोडा इकडनं जाणार. आता याला R1 म्हणा याला R2 म्हणा याला I1 म्हणा याला I2 म्हणा. आपल्याला I1 विचारलाय. हा जो काय I1 आहे तोच 15 ओहम मधनं जाणार आहे आणि तोच 3 ओहम मधनं पण जाणार आहे. मग तोच ओव्हरऑल रेझिस्टन्स मधनं पण तोच जाणार आहे की कारण हा 6 ओहम मधला आपण काढू शकतोय कारण ब्रिज बॅलन्स आहे. ओके सो 15 ओहम मधला करंट विचारलाय पण 15 अधिक 3 18 हे सिरीज मध्ये येणार आहे कारण हा काढायचा आहे मधला रेझिस्टन्स काढून टाकायचा आहे. मग ओव्हरऑल काढा ना. आता I1 कसं काढतात वरच्या ब्रांच मध्ये किती करंट गेला हे कोण ठरवतं खालचा रेझिस्टन्स ठरवतो. तो फ्रॅक्शन काय आहे R2 अपॉन R1 प्लस R2 आहे. I1 काढताना फ्रॅक्शन कसं आहे R2 अपॉन R1 प्लस R2. दिस फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट किती आहे 2.1 एम्पियर. लिहा डायरेक्टली 2.1 तिथं आय वगैरे लिहित बसू नका. इव्हन ह्या व्हॅल्यूज R2 अपॉन R1 प्लस R2 पण फॉर्म्युला वगैरे पण लिहायची गरज नाही. जस्ट पुट दी व्हॅल्यूज. सो 24 डिवाइड बाय 24 प्लस 18 मल्टीप्लाइड बाय 2.1. ओके 24 अपॉन 24 प्लस 18 6 न भाग जातोय 6 चौक 24 6 चौक 24 साइन 3 18. सो 4 ॲज इट इज 4 प्लस 3 इज 7. सो 4 बाय 7 7 1 7 7 3 21 पण 2.1 आहे म्हणजे 0.3. 0.3 into 4 4 3 12. The answer is 1.2 ampere. Answer is 1.2 ampere. Only this much calculation should be done at the time of exam. 1.2 ऑप्शन सी मी टिक केला. 1 मिनिट देईन पण त्याचा 1 मार्क मी घेईन. इज दॅट ओके. ऑफकोर्स फिजिक्सला मी एक 40-45 मिनिटं तरी देणार आहे ना. निम्मा टाइम तर देणारच आहे डेफिनेटली. इज दॅट क्लिअर. स्मॉल सी स्मॉल एन अशा टाईपचे क्वेश्चन सोडायचे नाहीत. हे ते क्वेश्चन्स आहेत ज्याला मी म्हणतोय ना की पहिले जे काय 30-35 तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार ना यासाठी मेजर टाइम तुम्ही वापरणार तेच हे क्वेश्चन्स आहेत आपले. हे नाही सोडणार मी. हे करून येणार मी. आलं का लक्षात. लागू दे कॅल्क्युलेशनला 1 मिनिट बट आय विल गिव्ह इट 1 मिनिट अँड टेक इट्स 1 मार्क. नेक्स्ट 9 10 11 बोला. 9 10 11 बोला. एखादा ट्रिकी वाटतोय अवघड वाटतोय. काही चॅप्टर्स अजून तुमचे प्रिपेअर्ड नसतील फॉर्म्युला पाठ नसेल आता डायरेक्टली मला ॲज अ डाऊट म्हणून विचारला तरी चालेल मी सांगेन. 9 10 11 नाही 12 13 12 13 आता यावर्षी हा सिलेबसमध्ये हा क्वेश्चन असणार नाही. यावर्षी असणार नाही पण एखादा क्वेश्चन जरासा इकडं तिकडं टिसला आला म्हणून तुम्ही लगेच कंप्लेंट करायचं काय कारण नाही. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन वगैरे जे काय आहे हा कम्युनिकेशन नावाचा चॅप्टर 12वीच्या सिलेबस मधनं काढलाय. ओके तो 11वीच्या सिलेबस मध्ये थोडासा आहे बट दॅट यू कॅन इग्नोर राईट नाव. नेक्स्ट 13 करायचं आहे का मी. C into B external upon T.
सांगा बरं. ऑप्शन ABCD 13 क्वेश्चन तुम्ही सोडणार नाही. दिस इज फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. मॅग्नेटायझेशन MZ is directly proportional to B and is inversely proportional to what? Inversely proportional to absolute temperature. आठवतंय का? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स साठी मॅग्नेटायझेशन म्हणजे mnet upon व्हॉल्यूम is directly proportional to magnetic field and is inversely proportional to absolute temperature and C is the Curie's constant. So this is the correct answer. Correct relation विचारलंय बघा. Curie's law in magnetism. This is applicable only for paramagnetic sample. Yes, इथे लिहिलेलं पण आहे त्यांनी paramagnetic sample. बघा, डायरेक्ट इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे. I will give it 30-second time, but I will choose the correct option. MZ is equal to C into B external upon T. आठवतंय का? Just reply me yes or no, Y or N. I'm waiting for your response. हा नाही क्वेश्चन सोडणार मी, टिक करून येणार. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, मार्क घेऊन यायचे त्याचे. नेक्स्ट. गुड, व्हेरी गुड. बोला 14-15. हम्म, 14-15 करायचंय का? 14 मी ट्रिकी वाटतोय का? नाही. बर, 15 बघा. 15 ज्या क्वेश्चनचे लॉजिक सोल्युशन बघून पण समजत नाहीत, यू आर एक्सपेक्टेड टू आस्क दोज क्वेश्चन्स. ओके. नेक्स्ट बघा 16, 17, 18. 16. ओके, चला 16 बघा. A sphere of mass equal to m, a sphere of mass equal to m, moving with the velocity v. ओके, मूव्हिंग विथ द व्हेलॉसिटी v. मास m दिले, व्हेलॉसिटी v दिले. आता हा सगळा डेटा डोक्यात ठेवता येतोय, तो काही लिहून घ्यायची गरज नाही. ओके. कोलाइड्स हेड ऑन कोलिजन आहे, ठीक आहे. हेड ऑन कोलिजन अनादर कोलाइड्स हेड ऑन विथ दी अनादर स्पियर ऑफ द सेम मास. आता इथं डेटा मात्र आला, सेम मास वगैरे त्यांनी दिलेला आहे. म्हणजे पहिला स्पियर दुसरा स्पियर सेम मासचे आहेत. इमिजिएटली मी M1 इक्वल टू M2 क्वेश्चन वाचता डेटा काढला. सेम मास विच इज ऍट रेस्ट, म्हणजे पहिल्या स्पियरची व्हेलॉसिटी v होती, दुसरा स्पियर मात्र इनिशियली रेस्टला होता. ओके. दुसरा स्पियर मात्र इनिशियली रेस्टला होता. द रेशो ऑफ फायनल व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड स्पियर, फायनल व्हेलॉसिटीला v2 म्हणूया, इनिशियल व्हेलॉसिटीजला u1 आणि u2 म्हणूया, फायनल व्हेलॉसिटीजला v1 आणि v2 म्हणूया. कोलिजन झालं, इनिशियली हा रेस्टला होता. द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड स्पियर टू द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट स्पियर. फायनल व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड स्पियर, फायनल म्हणजे v, इनिशियल म्हणजे u, 2 म्हणजे सेकंड स्पियर, 1 म्हणजे फर्स्ट स्पियर. फायनल व्हेलॉसिटी ऑफ सेकंड स्पियर टू द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट स्पियर, v2 upon u1. The ratio of final velocity of the second sphere to the initial velocity of the first sphere is, where small e is the coefficient of restitution and collision is inelastic. आता ऍडिशनल थेरी काय काय सांगतोय ऐका. कोलिजन जे असतं त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा विचार करायचा. पहिला आहे मोमेंटम, दुसरा आहे कायनॅटिक एनर्जी. Momentum is always conserved. Momentum of the colliding system, okay, is always conserved. Whether the collision is elastic or inelastic doesn't matter. Momentum is always conserved. Information लक्षात ठेवा. Kinetic energy is conserved sometimes and it is sometimes not conserved. So if kinetic energy conserved category मध्ये आली तर कोलिजनला म्हणतात इलॅस्टिक कोलिजन. तर कोलिजनला म्हणायचं असतं इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजन साठी कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन स्मॉल ई ची व्हॅल्यू असते 1. इलॅस्टिक कोलिजनला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन स्मॉल ई ची व्हॅल्यू असते 1.
देर आर अदर टाइप्स ऑफ कोलिजन. इलॅस्टिक म्हणा किंवा याला इलॅस्टिक म्हणा किंवा परफेक्टली इलॅस्टिक. इलॅस्टिक म्हणा और परफेक्टली इलॅस्टिक असंही नाव आहे त्याचं. ओके, लिहित नाही मी आता. परफेक्टली इलॅस्टिक म्हणजे E इक्वल टू 1. दुसरी कॅटेगरी असते कायनॅटिक एनर्जी मध्ये, जेव्हा कायनॅटिक एनर्जी कॉन्झर्व होत नाही. बघा, टोटल एनर्जी ही ऑलवेज कॉन्झर्व होते. टोटल एनर्जी काय असते? ऍडिशन ऑफ कायनॅटिक, पोटेन्शियल अँड अदर ज्या काय सगळ्या एनर्जीज आहेत. एनर्जीचे दोनच टाईप असतात बेसिकली, कायनॅटिक आणि पोटेन्शियल. Addition of all types of kinetic and addition of all types of potential energies is called as total energy. Total energy ही युनिव्हर्सली कायम कॉन्झर्व होतच असते. ओके, वी आर नॉट टॉकिंग अबाउट टोटल एनर्जी, वी आर टॉकिंग स्पेसिफिकली अबाउट कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी लॉस होऊ शकते कारण ती कन्वर्ट होऊन दुसऱ्या फॉर्म मध्ये आवाज येऊ शकतो, कोलिजन झाल्यानंतर साऊंड एनर्जी क्रिएट होऊ शकते, ऑब्जेक्टचे शेप चेंज होऊ शकतात. दोन ऑब्जेक्ट बघा, एक ट्रक एका कारला जेव्हा धडकतो ते इनइलॅस्टिक कोलिजन असतं आणि त्यातली एनर्जी आवाजामध्ये गेलेली असते कारण आवाज होतो मोठा. ओके, त्या कायनेटिक एनर्जीला थोडासा लॉस का सहन करावा लागतो? कारण ती कायनेटिक एनर्जी ऑब्जेक्टचा शेप पण चेंज करते, ती ट्रकचा पण शेप चेंज करते, ती कारचा पण शेप चेंज करते, आत बसलेल्या माणसांचा पण शेप चेंज करते. बरोबर ना? सो दॅट एनर्जी इज डेफिनेटली लॉस्ट. ओके, इन चेंजिंग द शेप्स ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, दॅट इज कन्वर्टिंग इन टू द शेप चेंज होतो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मध्ये ती कन्वर्ट होते. कारण रिलेटिव्ह पोझिशन्स, शेप चेंज होतो ऑब्जेक्टचा म्हणजे काय? ऑब्जेक्टमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांच्या रिलेटिव्ह पोझिशन्स चेंज होतात. ओके, असा त्याचा अर्थ आहे, समजून घ्या. सो एक दुसरी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये असतं नॉट कॉन्झर्व्ड. ओके, आता ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. हा क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होईल तुम्हाला, पण बेसिक त्याची बॅकग्राऊंड बघा, म्हणजे अशा टाईपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. आणि जेव्हा कोलिजन हा चॅप्टर तुम्ही कराल, इलॅस्टिक कोलिजन जेव्हा तुम्ही कराल, सेंटर ऑफ मास आणि कोलिजनवरचे जेव्हा क्वेश्चन कराल, तेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन तुमच्या लक्षात येतील किती इझी असतात. तेवढा फक्त तुम्हाला रिवाइज आणखीन एकदा करून घ्यावं लागेल. जेव्हा कायनेटिक एनर्जी नॉट कॉन्झर्व्ड असते तेव्हा कोलिजनला म्हणायचं इनइलॅस्टिक. कोलिजन कुठलं का असे ना, मोमेंटम हा ऑलवेज कॉन्झर्व्ड होतो, त्याला काय ऑप्शन नाही, मोमेंटम इज ऑलवेज कॉन्झर्व्ड. सो हे झालं आपलं इनइलॅस्टिक कोलिजन. इनइलॅस्टिक कोलिजनसाठी कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू असते 0 to 1. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू असते 0 to 1. ओके, आता कुठल्याही टाईपचं कोलिजन असू दे, एकतर ते इलॅस्टिक किंवा इनइलॅस्टिक, तुम्हाला फायनल व्हेलॉसिटीज काढता आली पाहिजे. आफ्टर कोलिजनच्या व्हेलॉसिटीज काढता आल्या पाहिजेत. बिफोर कोलिजनच्या व्हेलॉसिटीज दिल्या जातील, बिफोर कोलिजनच्या व्हेलॉसिटीज U1 आणि U2 दिल्या जातील आणि आफ्टर कोलिजनच्या व्हेलॉसिटीज विचारल्या जातील. ओके, आता काही सिंपल थॉट्स पण तुम्ही लक्षात ठेवायचे. पहिला थॉट असा आहे, जर मासेस इक्वल असतील आणि कोलाइड होतील तर पहिल्यांदा बघूयात इलॅस्टिक कोलिजन. मी स्पेसिफिकली नावं लिहून तुम्हाला फॉर्म्युले लिहून दाखवतो आणि फॉर्म्युले कसे पाठ करायचे तेही ट्रिक सुद्धा सांगतो, लक्षात ठेवा, ज्या ट्रिक्सनी मी फॉर्म्युले पाठ केलेले आहेत. ओके, कारण फिजिक्समध्ये एक टास्क आपल्याला राहणार आहे, काय की सगळं झाल्यानंतर आम्हाला फॉर्म्युले पाठ करावे लागणार आहेत. सो त्यासाठी ट्रिक्स पाहिजेत. बघा, आता मी इलॅस्टिक कोलिजन विषयी बोलतोय, ज्यात कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होते. तर तुम्ही असं लिहू शकता, टोटल फायनल एनर्जी 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर. पहिल्या ऑब्जेक्टचं मास m1, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास m2. दिस इज बिफोर कोलिजन, दिस इज आफ्टर कोलिजन. पहिल्या ऑब्जेक्टचं मास m1, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास m2. इलॅस्टिक कोलिजन घेतलेला आहे मी. ओके, सो टोटल फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m1 u1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 u2 स्क्वेअर. असं करून तुम्ही एनर्जी कॉन्झर्व करू शकता. मोमेंटम कॉन्झर्व करताना मात्र एवढं लक्षात घ्या की मोमेंटम ही गोष्ट व्हेक्टर असते. सो नेट मोमेंटम, नेट फायनल राईटवर्ड मोमेंटम इज इक्वल टू नेट इनिशियल राईटवर्ड मोमेंटम. फायनल राईटवर्ड मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल राईटवर्ड मोमेंटम. मग फायनल राईटवर्ड मोमेंटम कसं काढणार? ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. फायनल सिच्युएशनचा मोमेंटम काढा, इनिशियल सिच्युएशनचा मोमेंटम काढा, पण मोमेंटम ही गोष्ट व्हेक्टर असते. मग ती व्हेक्टरमध्ये कॉन्झर्व करा. राईटवर्ड डायरेक्शनला प्लस घ्या, लेफ्टवर्ड डायरेक्शनला मायनस घ्या. प्लस म्हणजेच प्लस आय आणि मायनस म्हणजेच मायनस आय. आता प्रत्येक वेळी ते आय लिहित बसायची गरज नाही, कारण एकच डायमेन्शन असेल तर लोक प्लस आयला प्लस आणि मायनस आयला मायनस असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. पण सर आम्हाला काय दिलं जाणार आहे जनरली? इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी दिल्या जाणार आहेत बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजनच्या व्हेलॉसिटीज विचारल्या जातात. डायरेक्ट फॉर्म्युला पाठ असला पाहिजे V1 आणि V2. पहिल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे समथिंग इंटू U1 प्लस समथिंग इंटू U2. बघा चार्ट कसा तयार करतोय, पिक्चर मेमरी येते. दुसऱ्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी समथिंग इंटू U1 प्लस समथिंग इंटू U2 प्लस समथिंग इंटू U2. V1 काढायचं आहे.
इथे लिहून टाका m1 प्लस m2, ज्या ज्या गोष्टी सेम राहणार आहेत त्या सगळ्या लिहून ठेवा. m1 प्लस m2 डिवाइड बाय बघा चार्ट कसा तयार होतो. m1 प्लस m1 प्लस m2. आता V1 कॅल्क्युलेट करायला लागलोय. V1 कॅल्क्युलेट करायला लागलोय. 1 कॅल्क्युलेट करायला लागलं की 2च्या ब्रॅकेटमध्ये जम्प करायची. 1 करायला लागलो तर 2च्या ब्रॅकेटमध्ये जम्प करायची. आणि इथं काय करायचं, 2m2u2 करायचं. 2m2u2 करायचं. ओके. आणि 1 कॅल्क्युलेट करताना इथं m1 मायनस m2 पण करायचं. एकदा कन्फर्म करा हा फॉर्म्युला मी बरोबर लिहिलाय का. तुम्हाला कोणाला आठवतोय का, मी ब्रॅकेट इंटरचेंज तर केलेले नाही आहेत ना, जर तुम्हाला पाठ असेल तर, कारण मी असंच पाठ केलाय. 1 काढता एका ठिकाणी डबल करायचंय. बघा 2च्या जवळ 2 पाहिजे, 2च्या जवळ 2 पाहिजे असं मी एक लक्षात ठेवलेलं आहे. 2च्या जवळ 2 पाहिजे असं मी एक लक्षात ठेवलेलं आहे. ओके. आणि पहिला हा फॉर्म्युला मी एकच लक्षात ठेवतोय आणि याच्यावरनं करस्पॉन्डिंग हा फॉर्म्युला मी डिराईव्ह करतोय किंवा तयार करतोय. त्यामुळे तुम्ही जरा मला सांगा की तुम्ही हा फॉर्म्युला आधी बघितलेला आहे का आणि तो करेक्ट आहे का. कारण हा जर करेक्ट असेल तर ह्याच्यानुसार आपण दुसरा फॉर्म्युला इझिली तयार करू शकतो. बोला येस नो बोला, कन्फर्मेशन द्या म्हणजे पुढे जाता येईल. तर हा फॉर्म्युला वापरणार आहोत आपण आताच्या क्वेश्चन मध्ये. येस नो का फॉर्म्युलाच आठवत नाहीये. फॉर्म्युला आठवत नसेल तर मात्र तुम्हाला चॅप्टर रिवाइज करावा लागेल. मी कसं लक्षात ठेवलंय, 1 काढताना 2च्या ब्रॅकेटमध्ये जम्प करा. ओके. इथं मी काय करणार, 2 टाइम्स m2 करणार, 2 टाइम्स m2 करणार. आणि आता m2 ला डबल केले तर m1 मधनं सबट्रॅक्शन, m2 ला डबल केले तर m1 मधनं सबट्रॅक्शन. जर असं ऑब्झर्व करा, या ब्रॅकेट 1 काढायचं आहे ना, मग 2च्या ब्रॅकेटमध्ये जम्प आहे. आता 2 काढायचंय, 2 काढायचं तर 1च्या ब्रॅकेटमध्ये जम्प, 1च्या ब्रॅकेटमध्ये जम्प, काय नाही 2m1 लिहून टाका. आता 2m1 लिहून टाकले, m1 ला डबल केले ना, आता m1 ला डबल केले, मग आता सबट्रॅक्शन जी होणार ती m2 मधनं होणार. मग इथे m2 मायनस m1 करायचंय. इथं 1 काढताना 2च्या ब्रॅकेटमध्ये जम्प, 2च्या ब्रॅकेटमध्ये जम्प करून 2m2 लिहिला. आता m2 ला डबल केले, आता m1 मधनं सबट्रॅक्शन राहिली. म्हणजे एकाला डबल करायचं असते आणि एकामधनं सबट्रॅक्शन करायचे. m2 ला डबल केले तर m1 मधून सबट्रॅक्शन, अशी ती ट्रिक लक्षात ठेवा. आणि हा फॉर्म्युला विसरू नका. व्यवस्थित क्लब करून ठेवा तुमच्या लिस्ट ऑफ फॉर्म्युलीमध्ये आणि सारखं वाचून ते पाठ करून टाका. हे झालं इलॅस्टिक कोलिजन असताना. आता हेच कोलिजन जर इन इलॅस्टिक झालं, काय झालं, इन इलॅस्टिक, तर त्या केसमध्ये काय होणार, एक कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन येणार. इलॅस्टिक कोलिजनचा कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 1 असतो. इलॅस्टिक असेल किंवा परफेक्टली इलॅस्टिक असेल तर तो E1 असतो. अदरवाईज हा जो काही E आहे तो 0 to 1 असतो. आपण त्या मॅथ्स मधल्या E विषयी बोलत नाहीये. मॅथ्स